भाजप खासदार अनिल बोंडे यांना वादग्रस्त वक्तव्य करणे भोवले। अमरावती शहर व ग्रामीण काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा अमरावती शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या दालनात दिला ठिय्या। आमदार यशोमती ठाकूर यांचे रुद्ररूप यावेळेस पाहायला मिळाले। अनिल बोंडे यांना दंगली घडवायचे आहे म्हणून असे वक्तव्य करत असल्याचा गंभीर आरोप आमदार यशोमती ठाकूर यांनी केला। गुटखा माफियांना अभय कोणाचे, मी दाखवते चला गुटखा कुठे कुठे मिळतो असा अर्थसवाल यशोमती ठाकूर यांनी केला। अखेर खासदार अनिल बोंडे यांच्यावर राजापेठ पोलीस स्टेशन अमरावती येथे गुन्हा दाखल। क्रिमिनल ऑफेन्स होतो, माहिती आहे का कोणाची होते आणि कशा प्रकारे होते, काय होतो, काय आज द वर्ल्ड, आज द अमरावती व्हाट इज हैपनिंग एंड व्हाट दे आर थिंकिंग अबाउट यू। ठीक है ना, आपको अभी क्या बोलना है वो बताइए मुझे। काय निवेदन आहे, आपण निवेदन द्या। नेहमी विषारी बोलतात आणि लक्ष वेधून घेतात आणि मागच्या वेळी त्यांनी असं तर आम्ही उद्या म्हटलं की त्याच्या पाठोपाठावर 2 हंटर मारा, आम्ही 100 करोड रुपये चला आपण त्याला भेटायला जाऊ आरामखोराले। तुम्ही द्या कारवाई करू। समजा निवेदन दिलं गेलं नाही तर तुम्ही काहीच नाही करणार का सर? तुम्ही निवेदन समजा जर दिलं नाही तर तुम्ही काहीच नाही करणार का? ते बोलले मी म्हणतो बोंडे साहेबांना सांगावं की त्यांनी चक्के द्यायला राहुलजींकडे जावं, आम्ही घेऊन जातो। हिंमत आहे का त्यांची चक्के द्यायची? कुठेतरी न्यूज चॅनलमध्ये आम्ही पाहिलं, आज सकाळीच बातमी आलेली, मी पण पाहिलं, आम्ही पाहिलं। त्यांनी ती क्लिप व्हायरल स्वतःहून केलेली आहे। त्यांचे इंटेन्शन चांगले नाही आहे। अमरावतीमध्ये याच्या आधी दंगल घडवण्याचं कारण तेच होते। मागच्या वेळेला साहेब दंगल घडली ती त्यांच्यामुळे बोलण्यामुळेच झाली आणि आज आता परत देणार नाही, होणार नाही अशी मला माहिती आहे। मी खात्री घेतो। ठीक आहे, आय एम कॉन्फिडंट। ठीक आहे ना, आम्हाला त्याच्यावर गुन्हे दाखल पाहिजे, बाकी आम्हाला द्या ना। कोणाचं निवेदन आहे? माझ्याकडे काही निवेदन नाही। मोठं नाही करू शकत माझ्याकडे महाविकास आघाडीचं सरकार आलं तर हो मोठं नाही करू शकत तुम्ही काय? नाही करू शकत, बिलकुल कशाचीच नाही। कोणाची तरी तक्रार पाहिजे माझ्याकडे। सोशल मीडिया काय पानठेलेवरच्या साध्या पोराला महाराष्ट्राच्या सगळ्या लोकांना माहित आहे, प्रेसवाल्यांना माहित आहे आणि समजा पोलीस सकाळी आम्ही पाहिलंय, आज सकाळी व्हिडिओ चॅनलमध्ये आलेला आहे। आल्याबरोबर उचलून यायला पाहिजे होतं। आम्ही समजा उद्या स्टेटमेंट दिलं की त्याच्या पार्श्वभागावर 2 हंटर मारणाऱ्याला आम्ही 100 करोड रुपये देतो। एखाद्या काँग्रेसवाल्यांनी मोदीबद्दल केलं असतं तर तुम्ही सहन केलं असतं का? त्याला फडणवीस तो होम मिनिस्टर तुमचा, त्यानंच लावलेली आहे ही आग। ज्याप्रमाणे आपल्याकडे फडणवीसांनीच आग लावलेली आहे ही। अरे तो शिरबाचे बोलला मागत होता, घेऊन गेलो। काही सायबर सेल काय करतो यांचा, समजा तेव्हाच्या तेव्हा ते अकाउंट हे करतात, त्याला उचललं जातं आणि हा तर माणूस राज्यसभेचा सन्माननीय खासदार आहे साहेब ते। आम्ही देणार नाही, मग आम्ही देणार नाही म्हणजे तुम्ही तसं होऊ देणार आहात का? काय बोलला मला करू द्या। आलं असेल ना तुमच्याकडे मग बघा, मग आम्ही उठत नाही तोपर्यंत। चला रे बसा, चला माहिती आहे का कोणाची होते आणि कशा प्रकारे होते, काय होतो, काय आज द वर्ल्ड, आज द अमरावती व्हाट इज हैपनिंग एंड व्हाट दे आर थिंकिंग अबाउट यू। ठीक है ना, आपको अभी क्या बोलना है वो बताइए मुझे। गुन्हे दाखल काय निवेदन आहे, आपण निवेदन द्या। नेहमी विषारी बोलतात आणि लक्ष वेधून घेतात आणि मागच्या वेळी त्यांनी काय रे दादा दिसत नाही का? काय झालं की आम्ही आलो, ते म्हणतात की साहेब आहेत की नाही 5 वाजले। काय नियर साहेबवाला काय भाऊचा काय विचारतो, काय विचारतो रे? ए दादा काय विचारतो? हो मॅडम बसा ना। काय विचारतो? तुला दिसत नाही खासदार आमदार लोक आहेत म्हणून इथे? मॅडम बसा प्लीज बसा। तुम्हाला विचारायचं काही गरज नाही, आम्ही विचारूनच आलो ना। बसा ना। नो दिस इज नॉट डन। एक वायफळ माणूस भाजपने त्याला खासदार केलेला आहे। त्याच्यामध्ये त्याचं म्हणणं असं असतं नेहमी की माझ्या अंगात काही बळ नाही, दुसऱ्याला चिमटा काढतो आणि पळतो। त्या राज्यसभेच्या खासदारावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारण राहुल गांधी आमचे नेते आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत देशाचे। या महाराष्ट्रामध्ये नेहमी सलोखा राहिलेला आहे। मागच्या 4 वर्षापासून त्या डॉक्टर बोंडेच्या डोक्यामध्ये फरक पडल्यामुळे तो एवढंच करत असतो की इथं जातीय दंगल घडवण्याचं काम मागच्या 4 वर्षापासून त्यांचं मला असं वाटतं। आणि दुसरा मला डाऊट असा येतो की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे
त्यांना असं करायला लावतात, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. आमचा सरळ प्रश्न असा आहे, असं जर पंतप्रधानांबद्दल जर कोणी बोललं असतं, त्या पोलिसांनी इन्क्वायरी केली असती का, एवढा वेळ लावला असता का? आज आम्ही पीसफुली याच ठिकाणी बसणार आहोत. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आहोत. लागोलागली 1 दिवस लावतात, 2 दिवस लावतात. अटकेची मागणी तुमच्यासोबत केलेली आहे. गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि अटकही झाली पाहिजे, पण गुन्हा तर दाखल झाला पाहिजे पहिले. हे लोक बघायला पण तयार नाही आहे. पहिला ऐकू नाही आहेत काय? पोलीस यंत्रणा भ्रष्ट हे झाली काय? काय म्हणते, बहिरी झाली काय? गृहमंत्र्याचा दबाव पोलिसांवर असं तुमचं म्हणणं असेलच ना. आदरणीय देवेंद्रजी फेक नरेटिव्हचे बादशाहच आहे. फेक नरेटिव्ह सातत्याने ते करत असतात. अख्खा महाराष्ट्र त्यांनी खराब करून टाकलेला आहे. काय महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही? निवेदन दिलं त्याच्यावर त्यांचं काय म्हणणं? आम्ही आता इन्क्वायरी करतो म्हणतात. तर काय पोलिसांना काय अजून कळलेलंच नाही आहे? सायबर यंत्रणा नाही आहे का? मारे एवढे सभागृहामध्ये एवढे आकात तांडव करून आम्ही हे केलं, टेक्नॉलॉजी असं काय? काहीच तर नाही हो. त्यांचाच माणूस, त्यांचाच खासदार, त्यांनी इथं मागच्या वेळेला जातीय दंगल फैलवली म्हणून त्याला खासदारकी देण्यात आली. इनके डिजिटल न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक मिलिंद कडू. अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी आजच सबस्क्राईब व लाईक करा इनके डिजिटल न्यूज महाराष्ट्र चॅनलला.